नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये संतांनी केलेले जे कार्य होतं ह्या कार्याचा आढावा घेत होतो। यामध्ये आपण संतांची माहिती बघितली। त्यामध्ये संत नामदेवांची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली। आज आपण बघणार आहोत जे इतर संतांनी शिवपूर्व काळामध्ये महाराष्ट्रामध्ये केलेलं कार्य आहे ह्या कार्याची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, जसं संत नामदेवांनी शिवपूर्व काळामध्ये कार्य केलं आणि लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण केली, तशाच पद्धतीने संत ज्ञानेश्वर, त्याचप्रमाणे संत एकनाथ आणि संत तुकाराम यांनी सुद्धा शिवपूर्व काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम हे ह्या संतांनी केलेलं होतं। त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी केलेलं कार्य आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायामधले एक अतिशय प्रख्यात विख्यात असे संत होते। त्यांनी भगवद्गीता हा जो काही हिंदू धर्माचा पवित्र असा धर्मग्रंथ आहे, ह्या गीतेचं त्यांनी ही गीता ही संस्कृत भाषेमध्ये होती आणि त्याच्यामुळे ती सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती, कळत नव्हती आणि त्याच्यामुळे त्या लोकांना ती समजावी म्हणून त्यांनी भगवद्गीता हा जो काही संस्कृत ग्रंथ होता, ह्या संस्कृत ग्रंथाचं मराठीमध्ये अर्थ स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका हा म्हणजे ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी रचला होता। त्याचप्रमाणे त्यांनी अमृतानुभव हा जो काही ग्रंथ आहे, ह्या ग्रंथाची सुद्धा त्यांनी रचना केलेली आहे। त्यांनी आपले हे जे काही ग्रंथ आहेत ह्या ग्रंथांमधून आणि आपल्या अभंगांमधून भक्ती मार्गाचं महत्त्व त्यांनी सांगितलं की भक्ती ही कशा पद्धतीने करायला हवी याची माहिती त्यांनी आपल्या ह्या अभंगांमधून सांगितली। ती सुद्धा सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजेल अशा मराठी भाषेमधून त्यांनी आपली ही अभंग रचना आणि आपली ही ग्रंथ रचना ही त्यांनी केलेली होती। सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म त्यांनी ह्या ग्रंथांमधून सांगितलेला होता। वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा त्यांनीच मिळवून दिलेली होती। त्यांना स्वतःला अतिशय समाजाकडून अतिशय हीन अशी वागणूक मिळालेली होती। प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपलं हे जीवन जगावं लागलेलं होतं। संन्यासाची मुलं म्हणून त्यांना लोक हिनवत होते, पण तरी सुद्धा ते आपल्या ह्या मनाचं जे संतुलन होतं हे संतुलन त्यांनी ढळू दिलेलं नव्हतं। ते जेव्हा गावामध्ये भिक्षा मागायला जात तेव्हा लोक अक्षरशः त्यांच्या झोळीमध्ये शेणाच्या गौऱ्या, माती, चिखल टाकत असत, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या मनाचं संतुलन हे ढळू दिलं नाही आणि त्या लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये कटुता सुद्धा त्यांनी बाळगली नाही। ज्ञानेश्वरी मधलं पसायदान हे सुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे। त्याच्यामधले त्यांचे उदात्त असे संस्कार करणारे असं हे पसायदान हे आपल्याला दिसून येतं। तसंच त्यांचे इतर बंधू आणि बहीण मुक्ताबाई यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या काव्यरचना हे केलेल्या आहेत। त्यांचे बंधू संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव हे त्यांचे दोन भावंड। संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि संत सोपानदेव हे त्यांचे लहान बंधू आणि त्यांची सर्वात लहान भगिनी म्हणजेच बहीण मुक्ताबाई हिच्या सुद्धा काव्यरचना ह्या प्रसिद्ध आहेत। त्यानंतर आपले पुढचे संत आहेत ते म्हणजे संत एकनाथ। महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीमधले एक महान संत म्हणून संत एकनाथ हे ओळखले जातात आणि त्यांची जी भारूड ही जी काही रचना आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा लोकप्रिय आहे। त्यांचं साहित्य हे विपुल प्रमाणामध्ये आणि विविध प्रकारचं असं साहित्य त्यांचं प्रसिद्ध आहे। त्याच्यामध्ये अभंग, गवळणी, त्याचप्रमाणे भारुड यांचा समावेश आहे। परंतु अभंग गवळणीपेक्षा सुद्धा भारुड हा जो काही त्यांचा रचना प्रकार आहे, हा रचना प्रकार हा अतिशय लोकप्रिय असा प्रकार आहे। त्यांनी भागवत धर्माची जी काही मांडणी आहे ही मांडणी ही अतिशय सोपी आणि सविस्तर करून सांगितलेली होती। भावार्थ रामायण यामध्ये त्यांनी रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचं चित्र त्यांनी त्यामध्ये रेखाटलेलं आहे। त्यांनी भागवत ह्या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीमध्ये त्यांनी विशद केलेला आहे। त्यांच्या सर्व अभंगांमध्ये जिव्हाळ आहे, प्रेम आहे। परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही, आवश्यकता नाही हे त्यांनी आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये दाखवून दिलं होतं। जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर त्या परमार्थासाठी तुम्ही प्रपंच करूच नका, याला त्यांचा पूर्णपणे विरोध होता। प्रपंच करून सुद्धा तुम्ही देवाची भक्ती करू शकतात, परमार्थ करू शकतात, ह्या
विचारांचे ते होते आणि त्यांनी आपलं हे विचार हे लोकांना आपल्या स्वतःच्या आचरणामधून पटवून दिलेले होतं. त्यांनी स्वतः प्रपंच करून परमार्थ हा केलेला होता. म्हणजे जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर तुम्ही संसार करू नका, तर तसं नाही, तर संसार करून सुद्धा तुम्ही आपल्या कामामधूनच रामभक्ती किंवा आपली परमेश्वर भक्ती ही करू शकतात, हे त्यांनी आपल्या स्वतःच्या आचरणामधून लोकांना पटवून दिलेलं होतं. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी ही जी काही भाषा आहे, ही भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असं ते नेहमी सांगत असत आणि असं ते सांगत आणि मानत सुद्धा होते. आणि म्हणून त्यांनी की जे लोक संस्कृत पंडित होते, ह्या संस्कृत पंडितांना अतिशय आपल्या अभंगांमधून ठणकावून सांगितलं होतं की संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. आणि म्हणून त्यांनी याचा अर्थ होतं की संस्कृत जे पंडित होते की त्यावेळेस संस्कृत भाषेचं स्तोम माजलेलं होतं आणि त्याच्यामुळे ह्या पंडित हे स्वतःला खूप मोठं समजत होते. ज्याला संस्कृत भाषा येईल तो मोठा पंडित मानला जायचा आणि त्याच्यामुळे त्यांना त्यावेळेस खूप प्रसिद्धी त्या ठिकाणी प्राप्त होत होती. आणि मग हे लोक ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांना मात्र हीन समजत होते, की ज्यांना मराठी येते त्यांना हीन समजत होते, त्यांना अतिशय दुबळं असं समजलं जात होतं. आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या मराठी भाषेचं वर्णन करताना, आपल्या मराठी भाषेची महती सांगताना त्यांनी या संस्कृत पंडितांना अतिशय ठणकावूनपणे विचारलं की जर तुमची संस्कृत वाणी ही देवाने केलेली आहे तर मग आमची ही जी काही मराठी भाषा आहे, ही मराठी प्राकृत भाषा काही चोरांपासून आलेली आहे का? ती सुद्धा देवानेच निर्माण केलेली आहे. ती चोरांनी निर्माण केलेली नाही, तर ती सुद्धा देवानेच निर्माण केलेली आहे. आणि म्हणून जेवढी तुमची संस्कृत भाषा ही श्रेष्ठ आहे तेवढीच आमची मराठी प्राकृत भाषा सुद्धा तेवढीच श्रेष्ठ आहे, हे त्यांनी आपल्या या संस्कृत पंडितांना अतिशय ठणकावूनपणे विचारलं होतं. त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणारे जे लोक होते, जे इतर धर्मांवर टीका करत होते, तिरस्कार करत होते, अशा ह्या टीका करणाऱ्या तिरस्कार करणाऱ्या लोकांवरती त्यांनी टीका केलेली आहे. त्यानंतर आपले पुढचे संत आहे ते म्हणजे संत तुकाराम. संत तुकारामांविषयी आपल्याला बरीचशी अशी माहिती आहे, कारण वारकरी संप्रदायाचा पाया रचला तो संत ज्ञानेश्वरांनी आणि वारकरी संप्रदाय हा पुढे नेला तो संत तुकाराम महाराजांनी. आणि म्हणूनच म्हटलं जातं ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस, की वारकरी संप्रदाय सुरू झाला तो संत ज्ञानदेवांपासून आणि इतर संतांनी सुद्धा त्याला हातभार लावले, परंतु त्याला शेवटपर्यंत नेलं ते संत तुकाराम महाराजांनी. अशा ह्या संत तुकाराम महाराजांचा जन्म हा पुण्याजवळच्या देऊळ या ठिकाणी झाला. देऊळ हे त्यांचं मूळ गाव होतं. त्यांची अभंगरचना अतिशय प्रसन्न आणि प्रासादिक अशी त्यांची अभंगरचना आहे. त्यांना त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ अशी कवित्वाची उंची सुद्धा लाभलेली आहे. संत तुकारामांची गाथा हा मराठी भाषेचा एक अमोल असा मोठा ठेवा हा संत तुकारामांनीच लिहिलेला आहे. संत तुकारामांनी रंजले गांजलेले जे लोक होते त्यांच्यामध्ये देवत्व पाहायला सांगितलं होतं. आणि ते देवत्व पाहत असताना त्यांनी सांगितलं का जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. की जे लोक रंजलेले गांजलेले आहेत, पीडित आहेत, गरीब आहेत, असे जे लोक आहेत ह्या लोकांनाच तुम्ही आपलं म्हणा. आणि जेव्हा तुम्ही त्या लोकांना आपलं म्हणाल तोच जो व्यक्ती अशा ह्या रंजलेल्या गांजलेल्यांना मदत करेल, त्यांची गरज भागवेल, अशा ह्या गरजू लोकांची गरज भागवणारा जो व्यक्ती असेल तोच खऱ्या अर्थाने साधू आहे, तोच खऱ्या अर्थाने संत आहे, तोच साधू ओळखावा देव तेथीची जाणावा आणि तोच खऱ्या अर्थाने देव आहे, असं त्यांनी आपल्या अभंगामधून सांगितलेलं होतं. त्यांचा हा असलेला जो काही दृष्टिकोन होता, ह्या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली जी लोकांना दिलेल्या कर्जाची जी कागदपत्र होती ही सर्व कागदपत्र ही त्यांनी इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवली. म्हणजे बघा की कर्जामुळे लोक पीडित होतात, त्यांना एक प्रकारची चिंता लागून राहते, गरीब होतात, दुबळी होतात, गरजू होतात आणि म्हणून ती कर्ज काढतात आणि कर्ज काढल्यामुळे अजूनच ती त्या ठिकाणी दुबळी होत जात राहतात. आणि म्हणूनच असे जे रंजलेले गांजलेले लोक आहेत यांना मदत व्हावी आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्याकडे त्या जी काही कर्जाची कागदपत्र होती ही सर्व कागदपत्र ही त्यांनी इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये बुडवली आणि कित्येक अशा कुटुंबांना त्यांनी कर्जमुक्त केलेलं होतं. त्यांनी समाजामध्ये असणारी त्या काळची दांभिकता, ह्या दांभिकतेवरती आणि अंधश्रद्धेवरती अत्यंत कडक शब्दांमध्ये टीका सुद्धा केलेली होती.
भक्तीला जर नीतीची जोड द्यायची असेल, दिली असेल, आणि भक्तीला माणसाने नेहमी नीतीची जोड दिली पाहिजे, या नीतीची जोड देण्यावरती त्यांचा मोठा भर होता. आणि म्हणूनच ते म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे करी वेच करी, की माणसाने धन जोडावं ते चांगल्या विचारांनी जोडा. चांगले विचार, चांगली नीतिमत्ता ठेवून आपल्या धनामध्ये धन तुम्ही जोडत राहा, तरच ते तुमचं धन हे चांगलं असेल, त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळू शकेल. अन्यथा तुम्ही त्याच्याने अजून उदास होत राहाल. अशी त्यांची शिकवण होती. अशा या त्यांच्या शिकवणीचं सार हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. समाजामधले जे काही कर्मठ असे लोक होते, या कर्मठ लोकांनी त्यांनी ही जी काही लोकजागृती त्या काळामध्ये केलेली होती, ह्या लोकजागृतीला ह्या कर्मठ लोकांचा मोठ्या प्रमाणावरती विरोध होता. त्यांनी मोठा विरोध केला आणि त्यांच्या विरोधामुळे त्यांनी केलेला हा जो विरोध होता, हा विरोध त्यांनी या संत तुकारामांचे जे काही अभंग रचना होती, ह्या अभंग रचनाच करण्याचा त्यांना अधिकार नाही असा त्यांनी दावा केला. आणि असा दावा करून संत तुकारामांनी केलेल्या अभंग रचनेच्या ज्या वया होत्या, ह्या वया ह्या त्यांनी इंद्रायणीच्या नदीच्या डोहामध्ये बुडवल्या. आणि त्यांनी त्या तरी सुद्धा संत तुकारामांनी त्यांनी हा जो केलेला विरोध होता, ह्या विरोधाला अतिशय धीराने असं तोंड दिलेलं होतं. जरी कर्मठ लोकांनी त्यांना अभंग करण्याचा अधिकार नाही असं सांगून त्यांच्या वह्या ह्या इंद्रायणी डोहामध्ये बुडवल्या, पण तरी सुद्धा या इंद्रायणी डोहामध्ये बुडवलेल्या ह्या ज्या वह्या होत्या, ह्या वह्या ह्या पाण्यावरती तशाच तरंगल्या. बघा, आपण पाण्यापेक्षा जड वस्तू जर आपण त्यात बुडवली तर ती खाली बुडते, परंतु मात्र ह्या तुकारामांनी ह्या ज्या अभंगाच्या ज्या वया होत्या, की ज्या कर्मठ लोकांनी ह्या इंद्रायणी नदीपात्रामध्ये टाकलेल्या होत्या, या नदीपात्रामध्ये टाकलेल्या ह्या ज्या वया होत्या, ह्या वया मात्र ह्या पाण्यावरती तरंगलेल्या होत्या. म्हणजे त्यांनी केलेले हे जे अभंग होते, हे अभंग हे श्रेष्ठ होते आणि म्हणूनच ते त्या नदीपात्रामध्ये सुद्धा वरती तरंगलेले होते. एवढा सर्व विरोध पत्करून त्यांनी ह्या सर्व विरोधाला अतिशय धीराने असं तोंड दिलेलं होतं. संत तुकारामांचे अनेक शिष्य होते. ते फक्त हिंदू धर्माचेच होते किंवा एकाच जातीचे होते असं नाही, तर अनेक जाती धर्मांचे लोक हे संत तुकारामांचे शिष्य होते, सहकारी होते. याच्यामध्ये अनेक जाती जमातींचे लोक हे सहभागी होते. त्यामध्ये नावजी माळी, गवनर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिऊरकर, महाजी पंत कुलकर्णी ही त्याच्यातली काही त्यांच्या सहकाऱ्यांची नावं. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग हे लिहून ठेवलेले आहेत. आणि त्यांनी लिहून ठेवलेले हे जे काही अभंग आहेत, हे अभंग म्हणजेच त्यांची अतिशय महत्त्वाची अशी कामगिरी आहे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे अशा ह्या संतांनी ह्या शिवपूर्व काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असं कार्य करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. लोकांच्या मनावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्याचं काम हे ह्या संतांनी केलं. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये असलेली जी काही संकट होती, ह्या संकटांपासून आपण आपली सुटका ही कशी करून घ्यायची याविषयीची शिकवणूक, त्याचप्रमाणे जाती धर्मांमध्ये माजलेलं जे स्तोम होतं, ते स्तोमाविषयी लोकांच्या मनामध्ये समतेची भावना, त्याचप्रमाणे लोकांच्या मनामध्ये लोकजागृती, जनजागृती घडवून आणण्याचं महान असं कार्य हे या शिवपूर्व काळामध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ अशा अनेक संतांनी हे महान असं कार्य केलं. या संतांचं कार्य आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये संतांनी केलेलं जे काही कार्य आहे, ह्या कार्याची नेमकी फलश्रुती काय मिळाली याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत.